कसे आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. खूप सारे पोरं आहेत की व्यवस्थित अभ्यास करत नाहीत. आज अभ्यास केला ना उद्या करायचं नाही, उद्या केला ना परवा करायचं नाही. एक लक्षात घ्या, अभ्यास हा कुणालाच करावा वाटत नसतो. मलाही अभ्यास करावा वाटत नाही, मला पण लेक्चर घेऊ वाटत नाही. परंतु एक गोष्ट मी सांगतो, तेवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. तेवढी गोष्ट आयुष्यामध्ये मरेपर्यंत लक्षात ठेवा. तुम्हाला कधीच थकवा येणार नाही, तुम्हाला कधीच कष्ट घ्यावं असं वाटणार नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करावा वाटणार नाही, ज्यावेळेस तुम्हाला थकवा येईल, त्यावेळेस फक्त आईवडिलाच्या कष्टाकडे बघा. तुमचे आईवडील तुमच्यासाठी किती कष्ट घ्यायला लागलेत, तुमचे आईवडील तुमच्यासाठी किती मेहनत घ्यायला लागलेत, फक्त त्यांच्याकडे बघा. तुम्हाला कधी थकवा येणार नाही आणि कधी अभ्यास करावा असं वाटणार नाही. काहीच गरज नाही उगाच ते मोठ्या मोठ्या डॉक्टरचे, ते नेत्याचे, ते IPS अधिकाऱ्याचे काही ऐकायची गरज नाही. मोटिवेशन फिटिवेशन फक्त स्वतःच्या आईवडिलाकडे बघा. जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन हे तुमचे आईवडील आहेत. त्यामुळं स्वतःशी प्रामाणिक राहा. कधीही वाटलं ना की मी व्यवस्थित अभ्यास करत नाही आहे, मी व्यवस्थित राहत नाही आहे, फक्त आईवडिलाकडे बघा, सगळ्या गोष्टी नीट होतील. समजलं? आता बघा, मागच्या लेक्चरमध्ये मी तुमचा वर्क पॉईंट कव्हर केला होता किंवा वर्क पॉईंट तुमचा संपवला होता. 11वीचा तुमचा वर्क, पॉवर, एनर्जी हा चॅप्टर सुरू आहे. त्यापैकी सगळ्यात अगोदर मी तुमचा वर्क पॉईंट संपवला आहे. वर्क पॉईंटसाठी जेवढे काही थिअरॉटिकल पॉईंट्स आहेत तेवढे सगळे पॉईंट्स मी पहिल्या 2 लेक्चरमध्ये कव्हर केले. त्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये वर्कवरती जेवढे काही नीटमध्ये एक्झाम्पल विचारलेत, टफ एक्झाम्पल, अवघड एक्झाम्पल, तेवढे सगळे अवघड एक्झाम्पल मी कालच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेत. आजच्या लेक्चरपासून मी तुमचा नवीन पॉईंट स्टार्ट करत आहे, दॅट इज एनर्जी. काय म्हटलं मी? वर्क पॉईंट तुमचा संपलाय, ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचा नवीन पॉईंट स्टार्ट करत आहे, दॅट इज एनर्जी. एनर्जीचं पण एक थेरी लेक्चर येईल. त्या एका थेरी लेक्चरमध्ये सर्वच्या सर्व थेरॉटिकल पॉईंट मी एनर्जीचे कव्हर करेल. आणि ह्यानंतर एक फक्त नीटच्या एक्झाम्पलचं लेक्चर येईल. एवढे 2 लेक्चर एनर्जीचे असतील, 3 लेक्चर वर्कचे झालेत आणि 2 लेक्चर पॉवरचे येतील. एनर्जीचे 2 लेक्चर, पॉवरचे 2 लेक्चर आणि वर्कचे 3 लेक्चर, म्हणजे टोटल 7 लेक्चरमध्ये हा चॅप्टर पूर्ण झालेला असेल. एवढंच फक्त करा. ह्याच्या पलीकडे तुम्हाला कुठलेही लेक्चर बघायची गरज नाही पडणार. समजलं? आता बघा, सगळ्यात अगोदर एनर्जी मीन्स काय असतं? एनर्जी म्हणजे काय असतं? मराठीमध्ये एनर्जीला काय म्हणायचं? ऊर्जा, ठीक आहे. आता बघा, कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. अगोदर डेफिनेशन घेऊन घ्या, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क, काय म्हटलं मी? काम करण्याच्या कॅपॅसिटीला काय म्हणायचं? एनर्जी. कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड एनर्जी. संपली डेफिनेशन, जास्त काहीच नाही आहे. पहिला पॉईंट एनर्जीमधला, पहिला पॉईंट डेफिनेशन. पहिला पॉईंट काय? डेफिनेशन. काय एनर्जीची डेफिनेशन? काम करण्याची कॅपॅसिटी, त्याला काय म्हणायचं? एनर्जी, ठीक आहे. सपोज करा मी काय केलं, हा पेन आहे, हा पेनला मी उचलून इथपर्यंत आणलं, म्हणजे माझ्यामध्ये काम करण्याची कॅपॅसिटी आहे. आणखी एकदा बघा, हा पेन होता, ह्या पेनला मी उचलून इथून इथपर्यंत आणलं, म्हणजे माझ्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. त्याच गोष्टीला काय म्हणायचं? एनर्जी, ऊर्जा. माझ्यामध्ये ऊर्जा आहे म्हणून मी काम करतोय, किंवा मी काम केलंय याचा अर्थ माझ्यामध्ये एनर्जी आहे. समजलं? कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. सिंपल डेफिनेशन आहे, लक्षात? ठीक आहे. त्यानंतर बघा आता नेक्स्ट, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी मीन्स काय असतं बघा. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता
कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे तुम्ही 8वीला 9वीला 10वीला कुठं ना कुठंतरी शिकलात. जर सेमी असेल तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा शब्द आला असेल. जर मराठी मीडियम असेल तर त्याला एक काहीतरी शब्द आहे बाबा, ते मला मराठीमधलं नाही आठवत, पण काहीतरी शब्द आहे त्याला. ठीक आहे. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय असतं बघा. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. एनर्जी आपण तयार पण करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. एनर्जी ऑलवेज कन्वर्ट वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. काय म्हटलं मी? एनर्जी आपण तयार करू शकत नाही, एनर्जी आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. एनर्जी ऑलवेज कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. सपोज करा ही ट्यूब आहे. ट्यूबला तुम्ही कोणती एनर्जी दिली? ही ट्यूब आहे. सपोज करा अशी ट्यूब आहे इथं, अशी ही ट्यूब तुमची गोल गोल ट्यूब, पांढरी पांढरी ट्यूब, गोल गोल ट्यूब. ठीक आहे. ह्या ट्यूबला मी कोणती एनर्जी दिली? इलेक्ट्रिक एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी दिली ट्यूबला. इलेक्ट्रिक एनर्जी. ट्यूबनं काय केलं? ह्या इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं? लाईट एनर्जीमध्ये केलं. लाईट एनर्जीमध्ये केलं. काय म्हटलं मी? एनर्जी नॉर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. एनर्जी ऑलवेज कन्वर्ट वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? लाईटमध्ये झालं. ठीक आहे. लाईट दिसली आपल्याला, लाईट एनर्जी आली आपल्याकडे. मग ह्या लाईटचं कन्व्हर्जन आणखी कशामध्ये तरी होत असेल, कशामध्ये तर कशामध्ये होत असेल. ठीक आहे. समजलं? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. इट ऑलवेज कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू द अनदर फॉर्म, अनदर फॉर्म इन टू द पुढचा फॉर्म. लक्षात? हे झालं एनर्जीची डेफिनेशन. फर्स्ट काय? एनर्जी मीन्स कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड एज एनर्जी. काम करण्याच्या क्षमतेला काय म्हणायचं? एनर्जी म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर टाका आता सेकंड पॉइंट. सेकंड पॉइंट, एनर्जी अँड वर्क. सगळ्यात महत्त्वाचा सेकंड पॉइंट आहे. एनर्जी अँड वर्क. सेकंड पॉइंट टाका. एनर्जी अँड वर्क इज कन्वर्टेबल. एनर्जी अँड वर्क इज कन्वर्टेबल. एनर्जी अँड वर्क इज कन्वर्टेबल quantities. Energy and work is convertible quantity. ह्याचा मिनिंग काय बघा. तुमचं केलेलं काम हे तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकतात? एनर्जीमध्ये. आणि तुमची एनर्जी तुम्ही वर्कमध्ये कन्वर्ट करू शकतात. एनर्जीचं कन्वर्जन तुम्ही वर्कमध्ये करू शकतात किंवा वर्कचं कन्वर्जन एनर्जीमध्ये करू शकतात. म्हणजेच वर्क आणि एनर्जी ह्या कन्वर्टेबल क्वांटिटीज आहेत किंवा सारख्या क्वांटिटीज आहेत. ठीक आहे. एनर्जी आणि वर्क ह्या सारख्या क्वांटिटीज आहेत. लक्षात? मग ह्या दोन्ही जर सारख्या क्वांटिटी असतील तर दोघांचं युनिट पण सारखं असेल, फक्त दोघांचा फॉर्म्युला वेगवेगळा आहे. काय म्हटलं मी? एनर्जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फिजिक्समधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाख मोलाची गोष्ट. काय लाख मोलाची गोष्ट? वर्क आणि एनर्जी ह्या सारख्या क्वांटिटी आहेत. काय म्हटलं मी? वर्क आणि एनर्जी ह्या सारख्या क्वांटिटीज आहेत. त्या दोघांचं फॉर्म्युला वेगळा आहे, परंतु त्यांचं युनिट आणि डायमेन्शन सारखं आहे. लक्षात? वर्क अँड एनर्जी कन्वर्टेबल क्वांटिटीज. वर्क असेल, वर्कला तुम्ही एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतात किंवा एनर्जी असेल त्याला वर्कमध्ये कन्वर्ट करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर थर्ड टाका. युनिट ऑफ एनर्जी. युनिट ऑफ एनर्जी इज सेम ॲज वर्क. युनिट ऑफ एनर्जी इज सेम ॲज वर्क. वर्कचं युनिट काय? जूल. वर्कचं युनिट काय? जूल. दॅट इज वर्कचं युनिट काय तुमचं? वर्क किंवा वर्क डनचं युनिट काय तुमचं? जूल. म्हणजेच एनर्जीचं युनिट काय असेल तुमचं? जूल. लक्षात?
वर्कचं आणि एनर्जीचं युनिट हे सारखं असतं. लक्षात मी काय म्हटलं ते, वर्कचं आणि एनर्जीचं युनिट हे सारखं असतं. वर्कला तुम्ही एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतात, एनर्जीला तुम्ही वर्कमध्ये कन्वर्ट करू शकतात. वर्क इज इक्वल टू एनर्जी असतं. वर्कचं आणि एनर्जीचं युनिट सारखं असतं. वर्कचं युनिट काय, जूल. वर्क आपण कशामध्ये मोजतो, जूलमध्ये, आणि एनर्जी पण आपण कशामध्ये मोजत असतो, जूलमध्ये. ठीक आहे, लिहिलं इथपर्यंत, चालतंय. आता टाका फोर्थ पॉईंट. आता टाका फोर्थ पॉईंट, डायमेन्शन ऑफ एनर्जी. टाका फोर्थ पॉईंट. आता फोर्थ पॉईंट, डायमेन्शन ऑफ एनर्जी. डायमेन्शन ऑफ एनर्जी. ठीक आहे, एनर्जीचे डायमेन्शन काढायचे आहेत. मला सांगा, वर्क आणि एनर्जी सारख्या क्वांटिटी आहेत. वर्क आणि एनर्जी सारख्या क्वांटिटी म्हणजेच त्यांचं युनिट सारखं असणार, त्यांचं डायमेन्शन सारखं असणार. समजलं? ठीक आहे. याखाली आता डायमेन्शन कसं काढायचं बघा. वी नो, तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. वी नो वर्क डन इज इक्वल टू एनर्जी, किंवा डायमेन्शन ऑफ वर्क डन इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एनर्जी. जे काही वर्कचं डायमेन्शन असेल तेच एनर्जीचं डायमेन्शन असेल. ठीक आहे, मग वर्क डनचं डायमेन्शन कसं काढणार मी, तुम्हाला माहिती आहे, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. मला वर्क डनचं डायमेन्शन काढायचं आहे. ठीक आहे, मग वर्क डनचं डायमेन्शन काय येतं बघा. डायमेन्शन ऑफ वर्क डन इज इक्वल टू फोर्स डायमेन्शन काय असतं, m1 L1 T⁻². ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं, L1. म्हणजेच वर्कचं डायमेन्शन काय येईल तुमचं, m1 L², हे L1 हे L1 L² T⁻². लक्षात, जे काही वर्कचं डायमेन्शन असेल तेच डायमेन्शन कुणाचं असतं, एनर्जीचं असतं. काय म्हटलं मी, जे काही वर्कचं डायमेन्शन असेल तेच डायमेन्शन कुणाचं असेल, एनर्जीचं असेल. ठीक आहे, आलं इथपर्यंत लक्षात? ठीक आहे, लिहून घ्या पटकन. आता हा झाला फोर्थ पॉईंट. त्यानंतर टाका फिफ्थ पॉईंट. इकडे लिहितो मी आता तोपर्यंत. आता टाका फिफ्थ पॉईंट. एवढेच पॉईंट नीटसाठी लक्षात ठेवा, ह्याच्यावर बाहेर काहीच करायची गरज नाही. टाईप्स ऑफ एनर्जी. लिहा खाली आता फिफ्थ पॉईंट, टाईप्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे टाईप्स. ठीक आहे, देअर आर सो मेनी टाईप्स ऑफ एनर्जी. देअर आर, एनर्जी खूप सारे टाईप्स आहेत. केमिकल एनर्जी, पेट्रोल एनर्जी, लाईट एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी, ही एनर्जी, ती एनर्जी, खूप सारे टाईप्स आहेत. त्यापैकी महत्त्वाचे फक्त 2 टाईप्स आहेत की जे फिजिक्ससाठी गरजेचे आहेत. ठीक आहे, खाली लिहा, देअर आर मेनी टाईप्स ऑफ एनर्जी. मेनी, खूप साऱ्या, मेनी टाईप्स ऑफ एनर्जी. एनर्जी आउट ऑफ these 2 are important. 2 are important. कोणकोणत्या 2 इम्पॉर्टंट आहेत की ज्या तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये शिकलात. कोणत्या 2 एनर्जी, एक कायनेटिक एनर्जी. पहिली कोणती, कायनेटिक एनर्जी. पहिली कायनेटिक एनर्जी, आणि दुसरी पोटेन्शियल एनर्जी. दुसरी टाका पोटेन्शियल एनर्जी. दुसरी कोणती, पोटेन्शियल एनर्जी. एनर्जीच्या खूप साऱ्या टाईप्स आहेत. केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी, लाईट एनर्जी, पॉवर एनर्जी, खूप साऱ्या टाईप्स आहेत. त्यापैकी फिजिक्ससाठी किंवा ह्या चॅप्टरसाठी 2च एनर्जी गरजेच्या आहेत. एक कायनेटिक एनर्जी, दुसरी पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी इन डिटेलमध्ये बघायचं आहे आणि पोटेन्शियल एनर्जी इन डिटेलमध्ये बघायचं आहे. म्हणजे जेवढी काही नीटसाठी लागती तेवढीच बघायची. ठीक आहे, टाका आता फर्स्ट कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कुठं असते बघा. आता फर्स्ट टाका आता कायनेटिक एनर्जी. कायनेटिक गाडी होती बघा, कायनेटिक बजाज, ह्याच्यावरून नाव घेतलं होतं तिचं, कायनेटिक एनर्जी. लिहा आता खाली, कायनेटिक
एनर्जी. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी आपण कसं दाखवतो? के ई न दाखवतो. के ई न दाखवतो. ठीक आहे. आता बघा कायनेटिक एनर्जी नेमकं कुठं असते? जगातली कुठलीही गोष्ट जर मूव्ह होत असेल, काय म्हटलं मी? जगातली कुठलीही गोष्ट जर अशी मूव्ह होत असेल तर त्या मूव्ह होणाऱ्या गोष्टीजवळ कुठली एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी असते. सपोज करा तुम्ही गाडीवर बसलात, गाडीवरती बसलात टू व्हीलरवरती आणि तुम्ही गाडी चालवायला लागलात, पळवायला लागलात गाडी व्ही वेलॉसिटीनं, तर तुमच्या गाडीजवळ तुमच्या गाडीजवळ कुठली एनर्जी असणार? कायनेटिक एनर्जी. समजलं? कायनेटिक एनर्जी कुठं असते? द मूव्हिंग बॉडी किंवा ऑब्जेक्ट, द मूव्हिंग ऑब्जेक्ट और बॉडी हॅव कायनेटिक एनर्जी. जगातली कुठलीही बॉडी जर मूव्ह होत असेल तर त्या मूव्ह होणाऱ्या बॉडीजवळ कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी. सपोज करा ही तुमची सायकल आहे आणि तुम्ही 11वीला आहेत म्हणजे तुमच्याकडे सायकलच असणार, गाडी बिडी नाही आहे तुमच्याकडे, सायकल आहे. हे सायकलचे चाकं असतील असे, हे सायकलचे चाकं. ठीक आहे. हे सायकलचे हँडल आणि इथं तुम्ही असं बसलात, आणि असं तुमचे हात हे असे तुम्ही सायकल चालवायला लागलात. ठीक आहे. हे तुमचे कानं, डोळे, पूर्ण तुमचं सायकल आणि तुमचं हे सगळं मास किती आहे? एम. तुमच्या सायकलची स्पीड किंवा वेलॉसिटी किती आहे? व्ही. ठीक आहे. आणि अशी तुम्ही सायकल चालवायला लागलात, रोडनं आपलं पळवायला लागलात. ठीक आहे. मग तुमच्याकडे किती कायनेटिक एनर्जी आहे हे आपण कसं काढतो? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². समजलं? कुठल्याही मूव्हिंग ऑब्जेक्टकडे किती कायनेटिक एनर्जी असते हे आपण कसं काढतो? 1/2 mv². ठीक आहे. v इज वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट. समजलं? कुठल्याही मूव्हिंग ऑब्जेक्टकडे किती कायनेटिक एनर्जी आहे हे आपण कसं काढत असतो? 1/2 mv². ठीक आहे. v काय आहे? तुमची वेलॉसिटी. ठीक आहे. m काय आहे? तुमचं मास. लक्षात? सपोज करा हा पेन आहे, हा पेन जर असा मूव्ह व्हायला लागला तर ह्या पेनकडे कोणती एनर्जी आली? कायनेटिक एनर्जी. मग ह्या पेनजवळ किती कायनेटिक एनर्जी आहे हे आपण कसं काढणार? 1/2 mv². समजलं इथपर्यंत? ठीक आहे. नेक्स्ट पुढे टाका. ह्याच पॉईंटमध्ये पुढे लिहा रिलेशन बिटवीन. कुणामधलं रिलेशन? बघा लय महत्त्वाचं रिलेशन आहे. आता ह्याच्यानंतरचं रिलेशन लय महत्त्वाचं आहे. लय महत्त्वाचं आहे. ह्याशिवाय प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाहीत ह्या चॅप्टरवरचे. लिहा खाली रिलेशन बिटवीन. कायनेटिक एनर्जीच्याच पॉईंटमध्ये लिहा रिलेशन बिटवीन. स्टार करून लिहा. रिलेशन पोरापुरीचं रिलेशन नाही, हे वेगळं रिलेशन आहे. रिलेशन बिटवीन कुणामधलं रिलेशन आहे? बघा रिलेशन बिटवीन मोमेंटम अँड कायनेटिक एनर्जी. काय म्हटलं मी? रिलेशन काढायचं आहे कुणामध्ये? मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी मधला. लक्षात? ठीक आहे. लक्षात? ठीक आहे. लिहा खाली आता मोमेंटम. कसं लिहितो आपण मोमेंटम? किंवा मोमेंटमचा फॉर्म्युला काय? मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम कशाने दाखवतो आपण? पी ने दाखवतो. ठीक आहे. आता बघा वी नो. लिहा मग खाली वी नो मोमेंटम इज इक्वल टू पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. लक्षात? मोमेंटम आपण पी ने दाखवतो. सपोज करा हे सायकल आहे, सायकल आणि तुमचं हे सगळं मिळून मास किती आहे? यम आहे. आणि सगळं मिळून हे जे आहे का तुम्ही तुमची सायकल ह्याची स्पीड किती आहे? व्ही आहे. मग तुमचं मोमेंटम किती येतं हे आपण कसं काढलं जातो? पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे. वी नो मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. ह्याला द्या इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर खाली लिहा वी नो
वी नो कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी, कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी किंवा ऑब्जेक्ट किती येत असतं 1/2 mv², 1/2 mv². मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी ह्या दोघांमध्ये मला रिलेशन काढायचं आहे आणि खूप महत्त्वाचं रिलेशन आहे. एक्झाममध्ये ह्याच्यावरती खूप सारे प्रॉब्लेम विचारलेत आजपर्यंत, लक्षात. ठीक आहे, आता खाली लिहा. आता मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय मल्टिप्लाय अँड डिवाइड, असं करा. मल्टिप्लाय अँड डिवाइड इक्वेशन 2 बाय एम. एम काय तुमचं मास आहे. इक्वेशन 2ला एमनं मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. काय येतं बघा कायनेटिक एनर्जी, काय येतं बघा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². ह्या इक्वेशनला एमनं मल्टिप्लाय करायचं, एमनं डिवाइड करायचं. लक्षात, एमनं मल्टिप्लाय करा, एमनं डिवाइड करा. दोन्ही कॅन्सल झालं तर हेच येतंय ना. लक्षात, हे दोन्ही कॅन्सल झालं तर हेच येतंय ना. ठीक आहे, आलं इथपर्यंत. ठीक आहे, आता बघा आता काय लिहितो बघा मी. के ई मीन्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m² v². हे एमनं इथं मल्टिप्लाय केलं m² v² डिवाइड बाय एम. लिहिलं इथपर्यंत m² v² डिवाइड बाय एम. ठीक आहे, मग आता मला सांगा की ह्या इक्वेशनला मी आणखी कसं लिहू शकतो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m² v². ह्याला मी काय लिहू शकतो m² v². काय हे मोमेंटम आहे. me म्हणजे मोमेंटम असतं, इथं स्क्वेअर आहे. फक्त मी काय करतो मग m² v² ऐवजी मी p² लिहितो डिवाइड बाय एम. आलेत पर्यंत. ठीक आहे, म्हणजेच p² म्हणजे मोमेंटमचा स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं बघा 2m ke. ठीक आहे, 2m ke. दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घ्या. मग स्क्वेअर रूट काय येतं बघा p इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 2 ke m. p मोमेंटम इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 2 ke m. ke ही काय तुमची कायनेटिक एनर्जी, हे m काय तुमचं मास, m काय तुमचं मास. ठीक आहे, हे झालं रिलेशन बिटवीन मोमेंटम अँड कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, काही पुस्तकात असं दिलेलं असतं p इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 2m × ke असं दिलेलं असतं. परंतु ह्याला लक्षात ठेवायचं म्हणलं का मग काहीतरी चुकतंय. मग लक्षात कसं ठेवायचं ह्याला केम. ह्याला लक्षात कसं ठेवायचं केम. तुम्हाला केम हॉस्पिटल माहिती का, पुण्याचं केम हॉस्पिटल प्रायव्हेटमधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे केम हॉस्पिटल. पुण्याला बी आहे, मुंबईला बी आहे. लक्षात, मग त्या केम हॉस्पिटलला लक्षात ठेवायचं, केमला लक्षात ठेवायचं. केमला मोमेंटम इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 2 केम म्हणायचं. असं लक्षात ठेवलात ना, ते येत राहत नाही, माझे बी राहत नाही, तुमच्या बी राहत नाही. कसं लक्षात ठेवायचं ह्याला p मोमेंटम इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 2 केम. 2 केम. केम हॉस्पिटलला लक्षात ठेवायचं. केम हॉस्पिटल KEM केम हॉस्पिटल पुण्याचं आहे बघा. हे कोण तिथं गेलं तर बघा तिथं कुठेतरी आहे ते केम हॉस्पिटल आहे. लक्षात, हे पुण्याला आहे बघा, पुण्याला आहे ते. लक्षात, मोमेंटम इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 2 केम असं लक्षात ठेवायचं. लक्षात, दिस इज द रिलेशन बिटवीन मोमेंटम अँड कायनेटिक एनर्जी. लिहून घ्या पटकन. ठीक आहे, आता बघा ह्याच्यावरती आजपर्यंत नीटनं कधी कधी क्वेश्चन विचारलेत बघा. नीट 2004ला विचारलाय, त्यानंतर ह्याच्यावरती 2020ला क्वेश्चन विचारलाय, त्यानंतर 1993 ह्याच फॉर्म्युल्यावरती किती वेळेस विचारले बघा. 1993, त्यानंतर 1989, त्यानंतर 1988. एवढ्या वेळेस ह्या केमवरती प्रश्न विचारलाय. मोमेंटम इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 2 केम म्हणायचं. ठीक आहे, कितीपर्यंत पॉईंट झाले ते आपले. पहिलाच पॉईंट चालू होता कायनेटिक एनर्जीचा. ठीक आहे, त्यानंतर खाली एक पॉईंट लिहा. आता सेकंड पॉईंट कायनेटिक एनर्जीचा
सेकंड पॉईंट, जो काही फॉर्म्युला वगैरे लिहिलात त्याला फर्स्ट पॉईंट करा. कायनेटिक एनर्जी त्याच्या खाली जे काही लिहिलात त्याला पहिला पॉईंट करा. आता सेकंड पॉईंट टाका. कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कायनेटिक एनर्जी हे नेहमी पॉझिटिव्ह असते. जसं वर्क डन हे पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं, झिरो पण असू शकतं, परंतु कायनेटिक एनर्जी ही नेहमी कशी असते? पॉझिटिव्ह असते. आलं लक्षात? कायनेटिक एनर्जी नेहमी कशी असते? पॉझिटिव्ह असते. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट टाका. थर्ड पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. थर्ड पॉईंट वर्क एनर्जी थेरम. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. जसं मोमेंटम इज इक्वल टू 2km होतं तसं हा पण पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. लिहाखाली वर्क डन अँड कायनेटिक एनर्जी. वर्क डन बाय ऑल फोर्सेस. डायरेक्ट स्टेटमेंट देतो आहे मी, किंवा वर्क एनर्जी थेरम असं लिहिलं तरी चालतं. असंच लिहा. तुमच्या पुस्तकात असा पॉईंट आहे त्याच्यामध्ये तसंच लिहा. वर्क एनर्जी थेरम. आता ह्याला मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. वर्क एनर्जी थेरम. ठीक आहे. आता बघा वर्क एनर्जी थेरम काय सांगते त्याचं डायरेक्ट मी शेवटचा आन्सर तुम्हाला सांगतो. ते पूर्ण डेरिव्हेशन घेत बसत नाही मी. डायरेक्ट शेवटची स्टेटमेंट तुम्हाला मी सांगतो. तेवढी स्टेटमेंट महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं? वर्क एनर्जी थेरम. ठीक आहे. स्टेटमेंट काय आहे बघा. वर्क डन बाय ऑल फोर्सेस. सगळ्या फोर्सेसचं वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. हे वर्क एनर्जी थेरमचं बेसिक स्टेटमेंट आहे. हे तुम्हाला मी सांगतो कसं आलं ते, फक्त लिहून घ्या. वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. म्हणजेच मी स्टेटमेंट खाली एक इक्वेशन लिहितो किंवा मी फॉर्म्युला लिहितो. वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज. आपण चेंज कशाने दाखवतो? डेलनं. वर्क डन बाय ऑल फोर्सेस चेंज कशाने दाखवतो असतो पण? डेलनं. वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. सगळ्या फोर्सेसनं जेवढं काम केलं असेल ते इक्वल टू काय असतं? चेंज इन कायनेटिक एनर्जी. ह्याचं डेरिव्हेशन आहे मोठं, पण ते डेरिव्हेशन जाऊ नका तिकडं. फक्त डायरेक्ट स्टेटमेंट लक्षात ठेवा. वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. हे मी तुम्हाला सांगतो कसं आलं ते किंवा कसं असतं ते सांगतो मी. ठीक आहे. अगोदर लिहून घ्या. वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. तुम्हाला सांगतो मी ह्याच्यावरचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे. सपोज करा हा एक असा बॉल आहे इथं. हा इथं असा बॉल आहे. ह्या बॉलचं मास आहे m. ठीक आहे. ह्या बॉलला मी काय केलं? वरून असं सोडलं खाली. ह्या बॉलला मी असं वरून खाली सोडलं. ठीक आहे. हा बॉलला मी असं वरून खाली सोडलं. मग खाली येताना हा बॉल खाली येताना मला सांगा ह्या बॉलवरती कोणकोणत्या फोर्सनं वर्क केलं? व्यवस्थित लक्षात द्या. बॉल मी वरून खाली सोडला आहे. हा बॉल मी वरून खाली सोडला आहे. हा बॉल मी वरून खाली सोडला आहे. हा बॉल वरून खाली येताना ह्या बॉलवरती कोणकोणत्या फोर्सनं वर्क केलं? सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न. ठीक आहे. आता बघा हा बॉल ज्यावेळेस वरून खाली येत होता ह्याच्यावरती सगळ्यात अगोदर कुणी काम केलं? ग्रॅव्हिटेशन फोर्सनं. वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणखी ह्या बॉलवरती कोणता फोर्स लागला होता किंवा कोणत्या फोर्सनं काम केलं असेल? सपोज करा खालून एअर फोर्स असेल. एअर फोर्स म्हणजे खालून हवा त्याला वर ढकलत असेल.
मग हवेचाही फोर्स असतो ना, ह्या बॉल खालून हवा वर झटकलंच असेल, इयर फोर्स. ठीक आहे. मग मी काय लिहू शकतो, वर्क डन, इथं लिहितो मी वर्क डन बाय इयर फोर्स. इयर फोर्स. ठीक आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स, वर्क डन बाय इयर फोर्स. आलं लक्षात. हा बॉल वरून खाली येताना ह्या बॉलवरती कोणकोणते फोर्सेसनं काम केलंय, एक ग्रॅव्हिटेशन फोर्सनं काम केलंय, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स. ह्या बॉलवरती खालून कुठला फोर्स लागायला लागलाय, इयर फोर्स, हवेने त्याला वर ढकलायला लागली, वर्क डन बाय इयर फोर्स. ठीक आहे. आता बघा, ह्या बॉलला इथून खाली सोडल्यानंतर ह्या बॉलची इथली म्हणजे ह्याची इनिशियल कायनेटिक एनर्जी किती असेल, EI, KEI, ह्याची इनिशियल कायनेटिक एनर्जी असेल. ह्या बॉलची ही काय झाली, इनिशियल कायनेटिक एनर्जी. हा बॉल ज्यावेळेस इथं खाली येईल, इथपर्यंत येईल, इथं त्या बॉलची काय असेल, फायनल कायनेटिक एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी. लक्षात, फायनल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आता बघा, वर्क एनर्जी थेरम काय सांगते, वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. काय म्हटलं मी, वर्क डन बाय ऑल फोर्सेस. मग कोणकोणत्या फोर्सनं काम केलंय, एक ग्रॅव्हिटेशन फोर्सनं वर्क डन केलंय, WG, एक इयर फोर्सनं वर्क डन केलंय, WAR. म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्लस वर्क डन बाय इयर फोर्स इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी चेंज म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी किंवा इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल कायनेटिक एनर्जी किंवा फायनल कायनेटिक एनर्जी, फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. लक्षात, ही त्या बॉलची इनिशियल कायनेटिक एनर्जी झाली, इथून खाली यायला लागलं. ठीक आहे. आणि ही तिची फायनल कायनेटिक एनर्जी झाली. वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ह्यालाच काय म्हणायचं, वर्क एनर्जी थेरम. ह्याला शिकवताना लय कॉम्प्लिकेटेड शिकवतात, पण तेवढं काहीच करायची गरज नाही. सिम्पल लक्षात ठेवायचं, वर्क डन बाय ऑल फोर्सेस, त्या ऑब्जेक्टवरती कोणकोणते फोर्स लागायला लागलेत, तेवढ्या सगळ्या फोर्सेसचं वर्क डन घ्यायचं, इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी करायचं. चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असतं, फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी किंवा इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल कायनेटिक एनर्जी करा. ठीक आहे. वाटलं त्याला असं मॉडमध्ये लिहिलं तरी चालतं, कारण कायनेटिक एनर्जी ऑलवेज कशी असते, पॉझिटिव्ह असते. समजलं इथपर्यंत. वर्क एनर्जी थेरम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. समजलं इथपर्यंत. ठीक आहे. हे झालं तुमचं कायनेटिक एनर्जीबद्दल सगळ्या गोष्टी. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमची सेकंड एनर्जी स्टार्ट करेल, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. तेवढं पोटेन्शियल एनर्जीचं एक 15-20 मिनिटाचं लेक्चर संपलं की डायरेक्ट नीटमध्ये जेवढे काही प्रॉब्लेम आलेत प्रिव्हियस इयरमध्ये, तेवढे सगळे प्रॉब्लेम मी एनर्जीवरचे सॉल्व्ह करून देईल. सगळे म्हणजे 4-5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे. अभ्यास करता.